भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टपदान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर। धन्यवाद। इथे फटाक्याच्या आतषबाजीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आहे. तर मी इथेच आली आहे. तर आपण शिवजयंती साजरी करताना कसं काय आपल्या जीवाची काळजी घेऊन शिवजयंती साजरी करावी हे इथं सांगायचं आहे मला. कारण आज मी शिवजयंतीला आले, असंच काहीसं घडलं आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल. तोपर्यंत आपण शिवजयंती बघूया. तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप साकारलं आहे. बघू शकता किती सुंदर निरागस आणि पाहिले तर असं वाटतं की साक्षात छत्रपती शिवाजी महाराज अवतरले आहे. तर त्यांच्या पहिले मी चरण स्पर्श केले. बघू शकता इथं पाळणा पण केलेला होता, तिथं मी नमस्कार करत आहे. हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसरले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तर तुम्ही कशात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही कुठं आलो आहो हे तुम्हाला थंबनेल टायटलवरून समजलेच असेल. तर आम्ही आलो आहे शिवजयंतीला. तर आम्ही सगळी फॅमिली मिळूनच आलो आहे. तर यामागचं कारण असं झालं आहे की आज आहे आमच्याकडे शिवजयंती. तर इथं आम्ही सगळी फॅमिली आलो. तर यायच्या वेळी मला यावं की नाही हाच प्रश्न होता. कारण घरचे भरपूर कामं होते आणि रात्रीची वेळ, मला वाटलं मुलांना घेऊन गेले तर त्यांची झोप होणार नाही. पाहिले तर इतकं भारी वाटलं की ते मी शब्दात सांगू शकते. तर इथं चालू होता पुणेरी ढोल. तर हे पुण्यावरून आले होते आणि सगळी त्यांची टीम पुण्यावरूनच आली होती. मी तर हे सगळं पहिल्यांदाच ऐकत होते, कारण मी इथे आजच पहिल्यांदा आले. कारण भरपूर वर्ष झाले इथं चालू असते, पण आमचं काही येणं झालं नाही. ट्रेन में क्या करता है? इकडे बाय गाणं तयार पाहिजे याच्यानं ट्रेन ना चांगला दिसत.
तर इथं चालू होतं लाईव्ह कलापथक. इथं चालू होती आपली रामायणाची पूर्ण कथा इथं चालू होती आणि त्यांचाच तिथं संवाद चालू होता. भरपूर गोष्टी पाहायच्या राहिल्या पण हे लाईव्ह होतं म्हणजे गाडीवर डेकोरेट सगळं करून होतं म्हणजे पाहायला काही मिळालं नाही. ते समोरच चाललं गेलं. त्यानंतर इथं बघू शकता. तर मी मगाशी म्हणल्यासारखे तर इथं जिवंत तारा होती. तर काही मुलं तर डीजेवर बसून होते. तर असंच म्हणणं आहे की आपण जेव्हा कुठं सोशल ठिकाणी जातो जिथे जास्त लोक राहते तिथं स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची असते. तर काही मुलं वरतीच बसून होते. त्यांना माहीत पण नव्हते जिवंत तारा आल्या आणि एका दादाचं लक्ष गेलं आणि ते म्हणले की तुमचं लक्ष नाही का, थांबा थांबा म्हणून. आणि तेव्हा कुठं ते डीजे समोर सरकवला. तर जेव्हा कधी आपण अशा भीडच्या ठिकाणी जातो तेव्हा स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सांगता येत नाही आणि आपल्याला काही झालं तर कोणाला माहीत पण पडत नाही. हे इथं होऊ शकतं म्हणून स्वतःची काळजी घेणे कधी गरजेचं आहे. म्हणून स्वतःची काळजी घेऊनच कुठं जावं. इथं सगळ्याच कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. पाळणा पण होता. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर शंभूराजेंची पण कलाकृती म्हणजे त्यांचा पण एक गेटअप घेतलेला दादा होता. राजमाता जिजाऊ, त्यानंतर सईबाई, राष्ट्रमाता सईबाई यांचे पण कलाकृती, त्यांचे मावळे आणि त्यांचे घोडे काय मावळे काय भरपूर इथं कलाकृती साजऱ्या केल्या होत्या. आणि मला तर इतकं भारी वाटत होतं जसं काही आपण शिवकालीनच गोष्टी पाहत आहोत, शिवकालीनच याच्यामध्ये आलो असंच वाटत होतं. मी तर आले तर मला असं वाटलं की मी खरंच आले आणि एवढ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि असं वाटत होतं जसं काय आपण शिवकालीनच काळामध्ये जगतो तसंच आहे. त्यानंतर मी समोरून शूट घेतला आहे, बघू शकता. ते आहे आपले मावळे ती जात आहे आणि त्यांना बरोबर लाईटमध्ये ठेवलं आहे. तर पाहताना इतकं भारी वाटत होतं. तर इथला एक घोडा खूपच तांडव करत होता कारण त्यांना माहीत नाही काय झालं होतं. मला तर वाटलं पाडते की काय पण नाही, पण तो दादांनी बरोबर त्या घोड्याला व्यवस्थित ट्रीट केलं. नाहीतर अरे अरे मावळा हे होईल का? समोर काय फोटो काढता व्हायचा. कम घोडा खेळता नाचत ऐक का? शिवाजी आले त्याच्यावरूनच घेतो. असं करत नाही, असं करत नाही नाही समीर समोर गेला. एक फोटो काढून घेऊ. हो येता येता हळूहळू या लागेल ना. ते मारून द्या, गोळा मारून द्यायचा. साईड साईडनं चालावं लागेल.
तू माझा सखा आहेस ना. इकडून छान दिसतंय का? याकरता ही शिवजयंती साजरी करीत आहेत. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांना या ठिकाणी मदत केलेली आहे आणि मदतीमध्ये आम्ही कधी मागे पडलेलो नाही आणि यानंतरही कुठली मदत लागली तर आम्ही ती पोहोचवणार आहोत. म्हणून जनतेला मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय हिंद, जय भारत, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर इकडे पहा चिराग तू माझ्याकडे बघा. इकडे बघा ना माझ्याकडे. आजच्या या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजक तसेच मागील ज्या महिला आहे मी घ्यावी लवकरात इथे चेअरवरती बसा. एकदा सर्व जनतेने या सर्व युवक मित्रांचे हार्दिक स्वागत करा. आहे की त्यांनी मंचावरती यावे करायचं आहे, हात वरती करायचा आहे आणि मोठा जयघोष द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते हर हर महादेव. शिवाजी महाराज बसलेले आहे तिकडे. श्वासात राहत ध्यासात राहत या आमच्या टीम कडून खूप खूप स्वागत करतो, धन्यवाद देतो. युवा प्रतिष्ठानचे आमचे भावने साहेब त्यांनी आम्हाला इथे येऊन हा मंच उपलब्ध करून दिला छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. विश्ववंदनीय भारत माता आदिशक्ती तुळजा भवानी, स्वराज्याची प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ भाऊसाहेब, सीमा रक्षण करणारे भारतीय सेनाधिकारी आणि जवान यांना स्वाभिमान अभिवादन करून वाईड विंग्स मीडिया स्वाभिमान सादर करीत आहे. श्वासात राजत ध्यासात राजत. तर कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही निघालो घरी. तर वाजले होते 12. रात्रीचे 12 तर वाजलेच असेल. तर अदू गाड झोपलेला आहे. तर त्याला घेतलंय मी खांद्यावर आणि चला म्हटलं आता घरी पण जाऊ, कारण खूप उशीर झाला होता. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.